साखर सोडल्यावर 7 दिवसात काय होतं? 7 डेज नो शुगर चॅलेंज. कल्पना करा, आजपासून तुम्ही साखर पूर्ण बंद केली. ना चहा साखरेचा, ना मिठाई, ना कोल्ड्रिंक. फक्त 7 दिवस. काय होईल शरीरात? आज आपण बघणार आहोत डे 1 टू डे 7 साखर सोडल्यावर शरीरात होणारे बदल. शेवटपर्यंत बघा, कारण 4था आणि 7वा दिवस खूप इंटरेस्टिंग आहे. डे 1 क्रेव्हिंग सुरू होणे. पहिल्याच दिवशी 1 गोड खायची इच्छा वाढते, चिडचिड होते, डोके जड वाटतं. कारण काय? साखर मेंदूमध्ये डोपामिन वाढवते. ती अचानक बंद केली की मेंदू प्रोटेस्ट करतो. हे नॉर्मल आहे. डे 2 टू 3 एनर्जी डाऊन होते. या काळात थकवा येतो, मूड स्विंग्स होतो आणि हलकं डोकेदुखी होते. शरीर डिटॉक्स होत असतं. ब्लड शुगर लेवल स्टेबिलाइज व्हायला वेळ लागतो. डे 4 एनर्जी स्टेबल होऊ लागते. हा टर्निंग पॉइंट आहे. एनर्जी स्टेडी वाटते. क्रेव्हिंग कमी होते. पोट हलकं वाटतं. इन्स्युलिन लेवल बॅलन्स होऊ लागतो. डे 5 स्किन चेंज. अनेक लोकांना जाणवतं, 1 पिंपल कमी होतात, 2 चेहरा फ्रेश दिसतो आणि 3 सूज कमी होते. कारण साखर इन्फ्लेमेशन वाढवते. डे 6 बेटर स्लीप. 1 झोप लवकर येते, 2 मध्ये उठणं कमी होतं आणि 3 सकाळी फ्रेश वाटतं. शुगर स्पाइक्स नसल्यामुळे बॉडी शांत होतं. डे 7 नोटिसेबल डिफरन्स. 1 आठवडा पूर्ण झाला. 1 पोट कमी फुगलेलं वाटते, 2 वजन थोडं हलकं होतं, 3 मन स्थिर होतं, 4 गोड खाण्याची इच्छा कमी होते. आणि सर्वात महत्त्वाचं, तुम्हाला कळतं की साखरेवर तुमचं कंट्रोल आहे. इम्पॉर्टंट नोट: साखर म्हणजे फक्त पांढरी साखर नाही. 1 कोल्ड्रिंक्स, 2 पॅकेज्ड ज्यूस, 3 बिस्किट्स, 4 केक्स, 5 प्रोसेस्ड फूड. हे सगळं हिडन शुगर आहे. कन्क्लुजन: 7 दिवसात चमत्कार होत नाही, पण बदल सुरू होतो. जर 7 दिवसात इतका फरक दिसतो, तर 30 दिवसात काय होईल? एक चॅलेंज घ्या. 7 डेज नो शुगर चॅलेंज. हा चॅलेंज करणार असाल तर कमेंटमध्ये लिहा नो शुगर 7. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि अशा हेल्थ व्हिडिओजसाठी सबस्क्राईब करा. धन्यवाद.